मंडळी, माझ्या यूट्यूबच्या प्रवासात मी आजवर कोकणातील खूप मंदिरे पाहिली। या देशाच्या प्रत्येक भूभागावर अनेक सत्ताधाऱ्यांच्या वैभवांनी साकारलेल्या शिल्पकलांनी ही मंदिरे नजरेत भरतात। महाराष्ट्राच्या मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, अशा भूमींमध्ये अजोड शिल्पाकृतींनी सजलेली मंदिरं आहेत। त्याचप्रमाणे कोकण प्रांतात सुद्धा मंदिरांना एक कलापूर्ण असा ग्रामीण बाज असतो। या कोकणाला आर्थिक सुबत्तेचं पाठबळ नसेलही, पण अवर्णनीय अशा निसर्गाचं वैभव त्यांना लाभलंय। या निसर्ग कोंदणातल्या मंदिर वास्तू म्हणजे हजारो वर्षांचा अलौकिक असा ठेवाच। ही गावची मंदिरे म्हणजे गाव, समाज यांना एकसंध ठेवण्यासाठी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक चळवळींचं, उपक्रमांचं चालतं बोलतं व्यासपीठच। म्हणजे आज महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यातील 2 भिन्न मंदिरं मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे। एक आहे रत्नागिरीतील ओणी गावातील विमलेश्वराचं मंदिर, तर दुसरं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झोळंबे गावची ग्रामदेवता श्री माऊली देवी मंदिर। माझ्या रत्नागिरीच्या सहलीमध्ये मी भेट दिलेलं हे ओणी गावचं विमलेश्वराचं मंदिर, इथला परिसर, इथलं वातावरण हे अनुभवून आम्ही चकित झालो। इतकं सुंदर, शांतता आणि प्रसन्नता देणारं हे ठिकाण। असं करा, तुम्ही चला आमच्या बरोबर। एखाद्या वास्तूत एवढं मांगल्य कसं काय येऊ शकतं? काय एवढं शांत, प्रसन्न वाटतं त्या जागी? असा प्रश्न पडतो खरं, पण त्याचं उत्तर शोधायचं सोडून त्यावेळेचं सुख अनुभवलं पाहिजे। आता बघा ना, की देवाने घडवलेल्या या सुंदर सृष्टीत थोडंफार जे काही माणसाकडून चांगलं घडत असेल तर ते देवाच्या नादाने किंवा देवभावाने। जो भाताच्या शेतामधून जास्त झालेलं पाणी त्या ओहळामध्ये आहे, साखावे इथे, आणि पलीकडे उतरते छपराची घरं आहेत, त्याला जायला पाखाड्या आहेत। पुढच्या बाजूला मस्त अशी हिरवीगार भाताची शेती आणि त्या शेतीमध्ये सुंदर असं मंदिर आहे। संध्याकाळची वेळ आहे, खूप प्रसन्न वातावरण आहे आणि पाटाचा खळखळा आवाज येतोय, प्रसन्न वाटतं। संध्याकाळच्या वेळी या ओणी गावातलं विमलेश्वराचं मंदिर पाहायला आम्ही आलो। टिपिकल कोकणातली जी ग्रामदैवत असतात, मंदिरं असतात, ती अतिशय पाहण्यासारखी असतात, विशेषतः पावसाळ्यामध्ये। कारण असं की भाताची लश ग्रीनरी असते आणि या हिरवळीमध्ये हे मंदिर असतं। तो मंदिराचा जो परिसर असतो तो अत्यंत एकदम इतका सुंदर दिसत असतो की मन एकदम प्रसन्न होऊन जातं, असं वातावरण असतं। या भाताच्या मळ्याला माड सुपारीच्या झुपक्यांनी अगदी नटवलं होतं। जो मनुष्य इथे जन्माला तो खरंच भाग्यवानच।
पुराण अध्यात्मासोबत इथल्या जैवविविधतेशी नाळ जोडणारी ही देवालये. म्हणजे आपण आलो आहे आत्ता झोळंबे गावामध्ये माऊली मंदिरामध्ये. हे माऊली मंदिर कावी पेंटिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. याच्या आजूबाजूला एक ओहळ वाहतो, त्याचं खळखळतं पाणी, त्याचा आवाज, पक्ष्यांचे आवाज, आजूबाजूला मोठी झाडं आणि मधोमध हे कौलारू पुरातन मंदिर. साधारण 300 ते 400 वर्षे हे मंदिर जुनं असावं असं गावकरी सांगतात. मंदिरावरती जे आजूबाजूला पेंटिंग आहे त्याच्या बाजूने जे पेंटिंग आहे ते कावी पेंटिंग आहे. नैसर्गिक रंगामध्ये केलेलं, काऊ वापरून केलेलं हे पेंटिंग आहे. गुळ आणि चुना वापरून वेगळ्या फॉर्ममध्ये, वेगवेगळ्या प्रकारांमध्ये, वेगवेगळ्या आकारांमध्ये हे केलेलं पेंटिंग आहे. हे कावी पेंटिंग अतिशय प्रसिद्ध आहे. हे पेंटिंग पाहण्यासाठी खूप दुरून लोक या झोळंबे गावामध्ये येतात. कोकण जसा निसर्गाने नटलेला आहे ना, तसाच तो असंख्य रूढी परंपरा, चालीरीती, मूर्ती आणि मंदिरांनी सजलेला आहे. इथली कितीतरी मंदिरे अगदी साधीसुधी कौलारू दिसली तरी त्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा मूर्ती, त्यांच्या रंजक कथा या आपल्या मनात ठसतात. ही देवी माऊली, नाव हिचं माऊली, आदिशक्ती, आदिमाया, 3.5 शक्तिपीठातली शक्ती, पार्वतीचा अवतार. आणि आमचा गवस परिवार आहे, त्यांची 2 आमची वकलं आहे. आणि ती वकलं अशी आहेत, सोमगावकर आणि कुष्णेगावकर अशी ही 2 वकला. ज्यांनी जोडलं त्याचं नाव त्याला पुरुतळकमा असं म्हणतात. त्याला 2 मुलगे, एक सोमगावकर, दुसरा कुष्णेगावकर. दोघांना अधिकार समान दिलेले आहेत. इतर हे आमचं 12 पंचायतान आहे. 12 पंचायतानाची तसा आता परिवार आहे. ही आमची प्रमुख देवता माऊली. आणि तसाच परत बाहेर आहे की ना, वेताळाचा परिवार आहे, लिंगाचा परिवार आहे, 12च्या चवाटेकराचा परिवार आहे, म्हारिंगणाचा परिवार आहे. समोर गमत आहे ते आमचं ह्याचं म्हणजे नीतीचा परिवार. अशी ही त्यावेळी पूर्वजांनी मांडणी केलेली आहे. तर पहिल्यांदा नमस्कार, मी तेजस बिले. मी आर्किटेक्चर शिकतो. मी फायनल इयरला आहे आणि माझ्या थिसिससाठी मी कोकणातली मंदिरं बघतो आहे. आणि मी बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ 102 मंदिरं मॅप केली आहेत. आणि कोकणातल्या मंदिरातल्या वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस ज्या आहेत किंवा ज्या रीती चालू आहेत वगैरे, आणि त्यांचं लोकांशी कसं कनेक्शन आहे किंवा इकॉलॉजीशी कसं कनेक्शन आहे त्याचं मी जास्त स्टडी करतो आहे. कोकणातली मंदिरं बऱ्यापैकी नॅचरल मटेरियल्सनी बनवलेली आहेत. आणि म्हणजे ते तिकडच्या जी तिकडची कम्युनिटी आहे, जी तिकडची लोक आहेत, त्यांनी स्वतःहून ती मंदिरं बनवलेली आहेत. आणि जसं भगवती देवीचं जर म्हटलं धामापूरचं, तर ते तर बऱ्यापैकी त्या तळ्याला इन अ वे प्रोटेक्ट करते. बरोबर. सो त्याच्याच हिशोबाने बऱ्यापैकी जी मंदिरं आहेत ती कम्युनिटी सेंट्रिक आहेत. आणि त्यांचे जे काय म्हणजे कम्युनिटी जे काय उत्सव असतात वगैरे ते मंदिराच्या भोवती असतात. ही सगळी मंदिरं इथल्या गावकऱ्यांच्या सुखदुःखांचे प्रश्न सोडवतात अशी त्यांची गाढ श्रद्धा असते. पूर्वेला आहे तो आमचा मुडेदाळकर म्हणून आहे आणि पश्चिमेला आहे तो मेणीवाडकर म्हणून आहे. अशी 2 हे गावाच्या आणि देवीच्या रक्षणासाठी ठेवलेले आहेत. त्यांचं पाषाण वगैरे काय नाही, ती निराकारी आहेत ते. पण तुम्हाला जर काही तसं संकट तुमच्यावर आलं आणि मुडेदाळकर पाव देवा, झोळम्याच्या मुडेदाळकर देवा पाव किंवा मेणीवाडकर झोळम्याच्या पाव, तर तुम्हाला त्या संकटातून ते 100% मुक्त करणार. न्यायनिवाडा, गावराहाटी यात मंदिरांचा अगदीच जवळचा संबंध. मानपान, कौल लावणं हे इथले नित्याचंच. आणि आम्ही ते देवीला प्रश्न विचारणार, तसं त्यांचं ते करणार आणि तसं त्यांना पुढे चांगलं त्यांचं होणार. तुझ्याकडे येईल आणि त्यांना त्या म्हणून मनस्फूर्तीच्यापासून त्यांना
होतो. जो काय उपासना होतो तर आता परत ते स्वर्गवासी झालेले असो ते नाही असो ह्या जगात नाही असो. तसंही जोळंबे गाव प्रचंड नैसर्गिकरित्या सुंदर आहे. त्याला आजूबाजूला खूप जंगल लाभलेलं आहे, त्यामुळे खूप सुंदर निसर्ग या ठिकाणी आहे. या मंदिरामध्ये एक वेगळ्या प्रकारची शांती आपल्याला अनुभवता येते. आजच्या धावत्या युगात मनं खचलेली हजारो माणसं आपल्या आजूबाजूला दिसतील. मग या मनांना उभारी सतत देत राहावी लागणार हे माहिती असल्यानेच अशी ठिकाणं बनली असणार, नाही का? तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं हे मला खाली कमेंट करून सांगा. चला इथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे. ओज मजेत जगत राहा.